तुम्हाला असं वाटत असेल विघ्न येते, संकटात खूप त्रास भोगावा लागते, तर एकच उपाय करा तुम्ही आता, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला वाटत असेल घराला भवांडा, यश भेटत नाही, अपयश आहे, घरात काही थांबत नाही, कोणती तरी शक्ती लागलेली आहे, एक गळवा पाणी फक्त महादेवाच्या मंदिरात आणा. आत प्रवेश करता बरोबर तुम्ही उत्तरेकडे मुख करून बसायचं. आणि जेव्हा उत्तरेकडे मुख राहते, गडवा तुमच्या हातात असाच राहणार. फक्त जाता बराबर हे जे तुम्ही पाणी सोडता ना, तर हे पाणी लिंगाला सोडायचं नाही, गणेशाला सोडायचं नाही, कार्तिकीला सोडायचं नाही. पाणी विसर्जन करत असताना तुम्ही पाणी पहिले अशोक सुंदरीच्या जवळ सोडा. कुठे सोडा? हा, फक्त एक काम करायचं, हात तुमचा असाही नाही आला पाहिजे ना असाही नाही आला पाहिजे. जेव्हा तुम्ही अशोक सुंदरीच्या जवळ पाणी सोडलं ना, तर तसंच्या तसं पाणी अखंड धारेमध्ये लिंगावर येऊ द्या. कुठे येऊ द्या? जसं अशोक सुंदरीजवळ पाणी सोडलं, संकल्पना मनात ठेव जा. यश येते पण अपयश होते, कोणती तरी शक्ती आहे, कोणीतरी आम्हाला त्रास देत आहे, खूप भयानक दुष्ट शक्ती आमच्या मागे लागलेली आहे. अशोक सुंदरीजवळ पाणी सोडताना संकल्पना करा, भगवान भोलेनाथाच्या जवळ या, आणि बस अशोक सुंदरी झाडे लिंगावर सोडलं. दोन मातेचं नाव मुखात काढा, आणि त्या दोन माता कोणा? दंतेश्वरी माता, प्रतिंगिरा माता. फक्त तुम्ही संकल्प करा, दंतेश्वरी माता, प्रतिंगिरी माता, या दोघांचा जप करता बरोबर ती देवी प्रकट होते, आणि जेवढ्या दृष्ट शक्त्या तुमच्या मागे तेवढ्या नष्ट होता, विघ्न नष्ट होती. एवढी ताकद अशोक सुंदरीच्या पूजेत आहे दादा. काय आहे? कोणत्या माता?